हॅलो मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर। तर असे सुंदर पेटल डिझाईनचे फ्लावर्स बनवायचे आहेत। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी अर्धा ग्लास तांदूळ रात्रभर भिजत घालायचा आहे आणि त्यानंतर सकाळी त्याला स्वच्छ धुवून वाटून घ्यायचा आहे मिक्सरला आणि असं स्मूथ बॅटर रेडी करायचं आहे। तुम्हाला थोडंसं पाणी टाकायचं आहे वाटायच्या वेळेस आणि एका चाळणीवर हे सगळं बॅटर गाळून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये अजिबात जाडसर कणी वगैरे काही राहणार नाही। तर बघू शकता इकडे व्यवस्थित बॅटर गाळून घेतल्यानंतर अगदी मस्त स्मूथ असं बॅटर रेडी होतं। आणि हे बॅटर मी 3 पार्टमध्ये डिवाइड करणार आहे, कारण कलरफुल पापड बनवायचे आहेत। तर सफेद जे आहे तो अर्धा आणि जो अर्धा बॅटर आहे त्यामध्ये 2 कलर करायचे आहेत। तर जसं मी इथे केशरी कलर आणि रेड कलरचे पापड बनवले आहेत, तर 2 पार्टमध्ये ते डिवाइड केलेलं आहे, केशरी आणि रेड। तर इथे पाणी उकळत ठेवलेलं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये हळूहळू बॅटर टाकायचं आहे आणि ढवळत राहायचं आहे। थोडंसं जाडसर झाल्यामुळे म्हणजे घट्ट झाल्यामुळे काय केलं मी की पाणी परत उकळलं आणि त्या बॅटरमध्ये थोडं पाणी आणखी टाकलं आणि 10 ते 15 मिनिट बॅटर व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे, जेणेकरून ते अगदी स्मूथ होईल। गोळे वगैरे अजिबात काही पडत नाही। बघू शकता इकडे किती छान असं बॅटर शिजवून रेडी झालेलं आहे आणि शिजवते वेळी तुम्हाला नमक आणि पापडखार टाकायचं आहे। तर असं स्मूथ बॅटर रेडी झालं की तुमच्याकडे अशा पॉयपिंग बॅग असतात ना, त्या घ्यायच्या आहे आणि ग्लासमध्ये ते बॅटर थोडंसं थंड झाल्यानंतर ग्लासमध्ये टाकून ते बॅटर त्या पॉयपिंग बॅगमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि आवश्यकतेनुसार तुम्ही त्याला कट करून घ्यायचं आहे घालून आणि खूप छान असे तुमचे डिझायनर पापड रेडी होतात। तर इकडे मी सफेद बॅटर फिल करून घेते आहे पॉयपिंग बॅगमध्ये आणि त्यानंतर कलरफुल पापड बनवण्यासाठी परत त्याच गंजामध्ये मी पाणी उकळत ठेवलेलं आहे, नमक आणि सोडा घालून थोडंसं सेफ्रॉन कलर टाकायचं आहे, म्हणजे केशरी रंग। आणि केशरी रंगाचं सुद्धा बॅटर तुम्हाला तशाच प्रकारे रेडी करून घ्यायचं आहे आणि थंड करून ते सुद्धा पॉयपिंग बॅगमध्ये भरून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे छान छोटे छोटे तुम्हाला फ्लावर बनवून घ्यायचे आहे। सफेद फ्लावरमध्ये लाल किंवा केशरी रंगाचं फिलिंग तुम्हाला करायचं आहे। डायमंड शेपमध्ये छोट्या छोट्या वर्टिकल आणि हॉरिझॉन्टल अशा लाईन तुम्हाला एकमेकांवरती काढल्यानंतर खूप असे छान असे डायमंड शेपमध्ये सगळे पापड रेडी होतात। तर इकडे बघू शकता खूप सुंदर असे पापड मी रेडी केलेले आहे आणि याला काही सुकवायला जास्त वेळ लागत नाही। अगदी फॅनच्या हवेतसुद्धा तुम्ही ते सुकवू शकता आणि तळल्यानंतर खायला तर खूपच स्वादिष्ट लागतात। मुलं वगैरे असोत किंवा लहान मंडळी असो, सगळ्यांना हे पापड खूप पसंत येतील तुमच्या घरामध्ये। तुम्ही बाजारातून फ्राईम्स वगैरे विकत आणताना तशाच प्रकारचा हा एक पापडांचा प्रकार आहे। इथे मी काही पापड तुम्हाला तळूनसुद्धा दाखवते आहे। तर तळल्यानंतर बघा किती मोठा होतो पापड आणि क्रिस्पीसुद्धा खूप छान होतो। तर अशा प्रकारे खूप कमी वेळामध्ये तुम्ही घरीच फ्राईम्स बनवू शकता। तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। आणि तुम्ही माझी रेसिपी कुठल्या राज्यातून किंवा कुठल्या शहरातून बघत आहात ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा।